आज मी तुम्हाला चपातीच्या तव्यावरती जास्तीची काहीही बडबड न करता आज आपण इथे चपातीच्या तव्यावरती नाचणीचे अगदी उन्हाळ्यातसुद्धा थंड शरीराला थंडावा देणारे हे डोसे बनवतोय। तर याच्यामध्ये बघा काहीही ताक वगैरे घालायची काहीच गरज नाही किंवा हे पीठसुद्धा आंबवण्यासाठी ठेवण्याची काहीच गरज नाही, अगदी झटपट बनवतोय। तर हे पीठ भिजवण्यासाठी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि नाचणीचं पीठ घेऊन बघा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला जसं डोश्याचं पीठ आपण भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये बघा फक्त मी मीठ घातलं आहे आणि 2 चमचे रवा घातलेला आहे छान असे कुरकुरीत होण्यासाठी। आणि इथे बघू शकता खूप मस्त चपातीच्या तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि छान असे हे मस्त डोसे नाचणीचे बनवून घेतलेत। आम्हाला तर सगळ्यांना घरात खूप आवडले, कारभारांना तर विश्वाससुद्धा बसला नाही की चपातीच्या तव्यावरती एवढे छान डोसे होऊ शकतात ते। तर तुम्हालाही कशी वाटली रेसिपी आवडली का ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, आम्हीसुद्धा छान खाऊन घेतले, तुम्हीसुद्धा या खायला। आणि हो, जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या।